त्यांना विचारा, बाबाचा शब्द आहे प्रत्येकाला सत्याच्या तराजू मध्ये तोली, आणि जो एका तराजू मध्ये सत्य मर्यादा प्रेम तत्व शब्द नियमाचं वजन ठेवी आणि एका तराजू मध्ये सेवकाचे कर्म आणि प्रत्येकाला तोलील म्हणे, आणि ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार त्याला दंड देईल. आता मानव धर्म की जय. मैं तुम्हाला काय सांगणार, आपण सर्व अनुभवी आहात, तुम्हाला सर्व काही माहित आहे, आणि आपण आता सर्वांच्या मुखातून बाबांचे अनुभव ऐकले आहेत. मी तुम्हाला नाही शिकवू शकत, कारण सगळे तुम्ही अनुभवी आहात. एक साधा सिंपल उदाहरण आहे. या ठिकाणी मला वाटते नगर परिषद आहे, ग्रामपंचायत आहे. तर ग्रामपंचायतच्या हद्दीत बावनकुळे साहेब सरपंच राहून चुकले आहे. जर आपल्याला ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जर बांधकाम करायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागते. समजा जर नाही घेतली तर काय होईल? पंचायत समिती तोडणार नाही, कारण त्यांच्याकडे तेवढं पावरच नाही आहे, तेवढं हे नाही आहे. पण हे जर शहरामध्ये राहील, नगर परिषद किंवा महानगरपालिकेच्या हद्दीत, आणि समजा जर आपण बांधकाम सुरू केला, त्याला जर परवानगी घेतली नाही आणि बाजूवाल्याशी पटलं नाही, त्यांनी जर कंप्लेंट केली तर कारवाई कोण करणार? नगर परिषद. नगर परिषद कोण आहे? शासनाची अथॉरिटी आहे. हे सगळं सांगण्यामागचं उद्देश काय आहे? तर या देशामध्ये आपलं हे जे व्यवस्थित चाललं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या शासनाने तयार केलेल्या अथॉरिटीज आहेत. तशीच एक अथॉरिटी आहे, आणि ती आहे कोणती? चॅरिटी. कुठलंही काम करायचं असेल तर चॅरिटीच्या अधीनस्थ काम व्हायला पाहिजे. याच्या पहिले आपण जेव्हा मार्गात नव्हतो तेव्हा इलिगल जाणते लोक कार्य करत होते. मान्य आहे की नाही आहे? जाणते कोणाला विचारत नव्हते, जाणते कोणाचं ऐकत नव्हते, ज्याच्यावर वार करायचा आहे त्याच्यावर करत होते. जो आला त्याने चुचा करून बरोबर फायदाही करून देत होते. ज्यानं मानलं त्याचं भलं केलं, ज्यानं नाही मानलं त्याच्याच मागे तो लागत होता. आता आपण या मार्गाशी जुडलो. या मार्गाशी जुडल्यानंतर भगवत कृपा कोणी प्राप्त केली? हळूहळू आपण त्याच्याकडे घेऊन चाललो. आपण भगवत कृपा सेवकांनी प्राप्त केली का? मार्गदर्शकांनी प्राप्त केली का? नाही. भगवंताची कृपा महान तपस्वी आणि महापुरुष ज्यांनी या कलियुगामध्ये अवतार घेतला ते अवतारी पुरुष होते. महान त्यागी बाबा जुमदेवजी. माने उसका भला ना माने उसका भला, मी मानतो. हे अवतारी पुरुष होते. त्यांच्या कृपेमुळे आपल्याला आपण जागृती मिळाली, नाही तर आपल्याला काही समजत नव्हतं. तर बाबांनी भगवंताची कृपा प्राप्त केली. ही कृपा सेवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबांनी पहिले सुरुवात केली, सगळं रजिस्टर मेंटेन केलं. मग नंतर बाबाला असं वाटलं की शासनाच्या या अथॉरिटी मध्ये आपण फसू नये, म्हणून बाबांनी मंडळाला रजिस्टर्ड केलं. आता रजिस्टर्ड केल्यानंतर बाबाचा शब्द असा आहे, जो कोणी भगवान बाबा हनुमानजीच्या नावाचा फायदा घेत असेल तो प्रत्येक जण मंडळाचा रजिस्टर सभासद झाला पाहिजे. हे मी नाही म्हणत. या ठिकाणी बावनकुळे साहेब आहेत, शेळके साहेब आहेत, यांना विचारा बाबाचे हे शब्द होते की नव्हते.
बाबा म्हणे प्रत्येकाला रजिस्टर्ड करील. जर तुम्ही रजिस्टर्ड झाले नाही तर मग तुम्ही त्या इल्लीगल बांधकामासारखे आहे. कोणी काहीच करणार नाही, कारण आपण स्वातंत्र्य देशातले स्वतंत्र नागरिक आहोत. प्रत्येकाला आपापले अधिकार आहेत आणि तुम्हाला कोणाला कोणी काहीच म्हणणार नाही. आणि भगवंताची कृपा कोणाच्या थांबणार नाही, कोणाला अडवणार नाही. बाबांनी ज्या भगवंताला प्राप्त केलं त्या भगवंतानी बाबांनी ओळखलं म्हणून बाबा सहन करत गेले. बरेच लोक बाबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. आपण आताच ऐकलं, बाबा सगळ्यांचं सहन केलं. मग हे मार्गदर्शक जो बाबाचा पहिला सेवक बनला, ज्यांनी रजिस्टर संस्थेमध्ये आपला रजिस्ट्रेशन ज्याच्या नावाने आहे, हा बाहेर जाऊन इल्लीगल जर कार्य करत असेल, याचं काय? बाबांनी आपण जे जुने सेवक आहेत त्यांना विचारा. बाबाचा शब्द आहे, प्रत्येकाला सत्याच्या तराजू मध्ये तोली. बाप आपल्या पोराला मारत नाही, किती चुकला असेल तरी त्याला माफच करते. बाबाही आपल्याला माफ करते. पण बाबांनी शब्द दिला आहे की मी प्रत्येकाला सत्याच्या तराजूत तोलील. आणि जो जो एका तराजू मध्ये सत्य, मर्यादा, प्रेम, तत्व, शब्द, नियमाचं वजन ठेवील आणि एका तराजू मध्ये सेवकाचे कर्म, आणि प्रत्येकाला तोलील म्हणे. आणि ज्याच्या कर्मानुसार त्याला दंड देईल. आता हे आहे की नाही आपल्याला नाही माहिती, पण मी याचं देईल याचं डोळा असे बरेच अनुभव पाहिलेले आहेत. मी पाहिलाय, तुम्ही पाहिलं की नाही मला माहित नाही. मग जे इलिगल बाहेरच्या बाहेर फोटो घेऊन आपण जर बांधकाम करायचं असेल पंचायत समितीच्या हद्दीमध्ये, तर आपल्याला परवानगीसाठी पैसे भरावेच लागते. आणि ज्यांनी कोणी नाही भरलं आणि हिमतीनं काम केला, एक दुसऱ्याच्या सहकार्याने करून टाकणं का होते, जेवढे पैसे बांधकाम मंजुरीसाठी भरावं लागते तेवढ्या पैशात तुझी प्लेन होऊन जाईल. आपणही असे ज्ञान वाटतो एक दुसऱ्याला, काही करायची गरज नाही आणि आपण करून टाकतो. जर बाजूवाल्याशी नाही पटलं आणि त्यांनी जर कंप्लेंट केली तर तुम्हाला नोटीस येऊन तुमचं बांधकामही तोडलं जाऊ शकते. त्याचप्रमाणे भलेही एक मार्गदर्शक तो मंडळाचा सभासद आहे, परंतु त्यांनी जर बाहेरच्या बाहेर अशी ही भगवंत सगळ्याला मदत करल. मार्गदर्शक काही भगवान नाही आणि नाही मार्गदर्शकांनी भगवंताची कृपा प्राप्त केली आहे. भगवंताची कृपा प्राप्त केली बाबा जुमदेवजींनी. ते या कृपेचे हकदार आहेत आणि त्यांच्या शब्दावर त्यांनी सांगितलं म्हणून आपल्याला फायदा होऊन राहिला. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही दुसऱ्याला सांगता, त्या बाबाच्या शब्दावर फायदा होऊन राहिला, आपल्या शब्दावर नाही. जर कोणी असं समजत असेल की आपल्याला काय करायचं आहे, पाठ बसल तिकडे, किती दिवस चालणार माहित नाही, पण ज्या दिवशी भगवंताच्या मनात येईल त्या दिवशी काय घडत तो भगवंतच पाहिजे. बाबा कोणालाही एकाएकी मारत नाही. बाप आपल्या पोराला मारत नाही. 4 पोरं असतील तर त्याला तो सगळ्यांना सारखंच मानते. राग याला असं तरी राग पिऊन टाकते पण मारत नाही. म्हणून याचा अर्थ असं समजायचा नाही का बिघडते, कारण बिघडताना मी पाहिलेला आहे आणि ज्याचं पाहिले आहे ते सांगत बसली तो बेडकूप होऊन जाईल. तर बाबांनी आपल्याला, आपण पहिलेही जर कोणी मार्गदर्शक म्हणत असेल की माझ्या शब्दावर कार्य झाला, तर या मार्गदर्शकाने कोणती कृपा प्राप्त केली किंवा आपण कोणतं या मार्गात येण्याच्या पहिलेही आपण हनुमानजीला मानत होतो आणि देवाला मानत होतो, तेव्हा काऊन नाही समजलं आपल्याला की आपण मी जे म्हणतो ते होते असं पहिले नाही समजलं. जेव्हा बाबांनी आपल्याला सांगितलं की तू भगवान बाबा हनुमानजीच्या नावाने अगरबत्ती लाव, तेव्हा लावल्यावर आम्हाला फायदा झाला. त्याच्या पहिले फायदा नाही झाला. मग ज्यांनी बाबा हनुमानजीच्या नावाने अगरबत्ती लावली, तो जर बाबाचा संस्थेचा सभासद नसेल, तो इलिगल सेवक केव्हा कोणत्या ठिकाणी कसं भगवंताच्या नजरमध्ये येईल आणि दंडित होईल ते भगवंताला माहिती. पण होईल नक्की, कारण हे भगवंताला घडवून आणायचं आहे. आणि या कलियुगामध्ये
कलीला संपवण्यासाठी भगवंतांनी बाबा जुमदेवीच्या रूपाने आम्हाला समजून सांगितलं, सत्य मर्यादा प्रेमाचं पालन करा. आम्ही करत नाही. बाबांनी एवढं समजावून सांगितल्यावरही आम्ही अंधश्रद्धेतच पडत आहोत. बाबांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं, आम्ही मंदिरं तयार करून राहिलो. या ठिकाणी याला मंदिराचं स्वरूप आहे. दर महिन्याला हवन करतो. षष्टीच्या दिवशी या ठिकाणी हवन होते, रॅली निघते. आम्ही त्यागाचे कार्य सगळ्यांनी मिळून केले का हो? या ठिकाणी आपण हवन करतो. त्यागी सेवक फक्त त्यागी सेवकांनी आपल्या घरी हवन करायला पाहिजे. बावनकुळे साहेब सुद्धा जुने सेवक आहेत आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी तरी कधी बाबाच्या हयातीत पाहिलं का? त्यांनी तरी बाबांनी असं करायला सांगितलं का? त्यांनी सांगावं. बाबांनी कधी म्हटलं नाही. या ठिकाणी हवन होते. समजा एखाद्या मुलाला असं वाटलं की मी इथं जाऊन हात जोडतो आणि मग इंटरव्ह्यू साठी जातो. आपल्या प्रत्येकाला बाबांनी आपापल्या घरी आपण अगरबत्ती लावली. कुठल्याही मूर्ती समोर अगरबत्ती नाही लावली, दिवा नाही लावला. आपल्या घरी लावल्यावर आपल्याला समाधान मिळालं. बाबांनी या मानवाचा देह यालाच मंदिर म्हटलं आणि या मंदिराची उपासना करायला सांगितली. मंदिर बांधण्याला महत्व दिलं नाही बाबांनी, पण आम्ही बाबाच्या नावाने पुन्हा तसंच करून राहिलो. आता या ठिकाणी जर एखाद्या सेवकाच्या मुलाने म्हटलं की मी या ठिकाणी हात जोडले आणि तो इंटरव्ह्यू साठी चालला गेला, त्याच्या मनात कल्पना कशी येईल? इथं मी हात जोडलो म्हणून मला नोकरी लागली. मग आता तो आपलं लग्न करत तेव्हा नवरदेव बनून इथूनच निघाल. तर आपण कुठं चाललो याचा विचार आपल्याला करायचा आहे. हे बाबांनी नाही सांगितलं. आम्हाला बाबांनी हे सांगितलं का? नाही सांगितलं, पण आम्ही तसेच करून राहिलो. या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टीचा सुधारणा करावं लागेल. बाबांनी आपल्याला अंधश्रद्धेतून बाहेर काढलं, पण आम्ही अजूनही अंधश्रद्धेतच आहोत. जर आम्ही समजलो नाही तर हा जन्म वाया गेला असं समजत आहे. षष्टीला या ठिकाणावरून रॅली निघते. माझ्या हयातीत 50 वर्ष या मार्गात येऊन झाले, पण कधीही षष्टीच्या दिवशी रॅली काढताना मी पाहिलं नाही. बावनकुळे साहेबांनी पाहिलं असं तर त्यांनी सांगावं. मी तर कधी पाहिलं नाही की षष्टीच्या दिवशी कधीतरी सार्वजनिक रॅली निघते. रॅली फक्त केव्हा निघत? जेव्हा तुम्ही सामूहिक हवन कार्य एकत्रित येऊन घडवाल तेव्हा. आम्ही घरात एकतेने कार्य केलं. आम्ही सर्व सेवकांनी मिळून या ठिकाणी त्यागाचं कार्य केलं नाही. ज्या ठिकाणी त्यागाचं कार्य झालं हवं त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे. मग बोट तुम्ही दाखवाल भवनाकडे नाही. भवनामध्ये काऊन करतात? भवनामध्ये बाबांनी कशासाठी केलं? हवनाची प्रक्रिया सगळ्यांना माहीत झाली पाहिजे म्हणून बाबांनी ज्या दिवशी बाबांनी साधना केल्यानंतर जेव्हा बाबा 3 महिने अज्ञातवासात राहिले आणि कुटुंबातल्या लोकांच्या विनंतीवरून कुटुंबामध्ये आले, तेव्हा तो क्षण बाबांनी आपल्या भवनामध्ये हवनाचा ठरवला आणि सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून बाबांनी कधी हवन केलं नाही, आपल्या भावाच्या हाताने हवन केलं. तो कोणत्या मानण्यासाठी नाही केलं किंवा कोणाला बनवाबनवी करण्यासाठी नाही केलं. जर आपण असं समजलो नाही तर काही अर्थ नाही असं मला वाटते. आपल्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. षष्टीचं हवन आम्ही प्रत्येकाने आपापल्या घरीच करायला पाहिजे. त्या ठिकाणी त्या दिवशी रॅली काढणं योग्य नाही असं माझं मत आहे. आणि जर आपण हे सगळं नाही केलं तर आपण अजूनही याला जर मंदिराचं स्वरूप दिलं तर आपण पुन्हा बाबांनी शिकवलेल्या याच्या विरुद्ध चाललो असा त्याचा अर्थ होईल. आपण जागलो पाहिजे. बाबांनी भगवंत आपल्या जवळ दाखवला. प्रत्येक मानवामध्ये भगवान पाहला बाबांनी आणि आम्ही कुठं चाललो? बाबा म्हणे जिथं बसलास तिथूनच हात जोड आणि निघ. बाबांनी आपण पहिल्यांदा ज्या दिवशी अगरबत्ती लावली भगवंताची नावाची, आपण काही बाबाच्या घरी जाऊन हात जोडून आल्यावर अगरबत्ती नाही लावली. आम्ही उमरेडला राहत होतो. मार्गदर्शकांनी
शब्द दिला, घरी जाऊन दुसऱ्या दिवशी अगरबत्ती लावली आणि सुरू केलं आणि नुसतं इतकंच म्हटलं, भगवान बाबा हनुमानजी मी माझ्या कर्माने चुकलो, याची मला क्षमा करा आणि दुःखातून मुक्त करा. अनुभव पाहला. मग अनुभव पाहिल्यावर आता पुन्हा आपण जर असं केलं तर ही आपली चूक आहे. आता तरी आपल्याला समजावं लागेल. जर आम्ही समजलो नाही आणि मंडळाच्या अधीन एकता जर घडवून आणली नाही, हे एकतेसाठी केलं, यांचं मी स्वागत करतो. कारण यांनी खूप चांगला स्तुत्य उपक्रम केला आहे. कारण एकता असणं सेवकांमध्ये खूप आवश्यक आहे. कारण या व्यक्तीच्या भरोशावरच या देशामध्ये सत्याचा उगम होईल. जर आम्ही बाबाच्या शब्दाचं पालन केलं नाही तर हा जन्म आपला वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी सर्व सेवकांना हात जोडून विनंती आहे, ज्याच्यातून बाबांनी आम्हाला बाहेर काढलं, पुन्हा त्याच्याकडे जाऊन पुन्हा मागं जाऊन तेच कार्य आपल्या हातून घडू नये, एवढी काळजी घ्या आणि बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन करा. मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.